मी तुम्हाला आता बटाट्याचे पापड करून दाखवणार आहे। प्रथम बटाटे उकडायला टाकलेत। हे बटाटे आपण थोडा वेळ उकडून देऊ। हे बघा, ही साबुदाणा आपण असा थोडा भाजायचा। ही साबुदाणा भाजायला टाकला। ही साबुदाणा आता भाजायचं म्हणजे थोडंसं जास्त आपल्याला लाल पण होऊ द्यायचा नाही। उगा थोडंसं अशा लाह्या झाल्यासारख्या साबुदाण्याच्या झाल्या की आपल्याला साबुदाणा काढायचा। हे बटाटे उकडले बघा। हे बटाटे उकडले तर बटाटे कसे असे आपोआप सालटे निघाले पाहिजे असे बटाटे उकडायचे। आता उकडलेले बटाटे आपण एका ताटात काढून घेऊ। हे बघा, ही साबुदाणा भाजला, किती छान साबुदाणा भाजला बघा। ही आता ही साबुदाणा आपण काढून घेऊ। हे बटाटे उकडले, हे बटाट्याचे आपण आता सालटे काढून घेणार आहोत। हे बघा, आता त्याचे सालटे असे काढायचे। अगदी असे नरम बटाटे शिजवायचे की सहज आपल्याला असे सालटे काढता आले पाहिजेत। हे सोललेले बटाटे आपण असं खिसणीने एकदम छान असं खिसून घ्यायचे। गरमच खिसायचे, कारण जेणेकरून हे असा खिस पडला पाहिजे। साबुदाणा आता आपण मिक्सर मधून काढणार आहोत। हे बघा, हे मिक्सर मधून काढली साबुदाण्याची पेस्ट। ही आपण आता हे पीठ पूर्ण बटाटे खिसून हे पीठ केलेलं आहे। हे बघा किती छान झाले। तर आता हे पिठामध्ये आपण टाकणार आहोत साबुदाण्याची पेस्ट मिक्सर मधून काढलेली, आणि लगेच आपण चवीप्रमाणे मीठ, लगेच आपण तिखट आपल्याला जसं लागेल तसं टाकून घ्यायचं। आणि आता ही सगळं एकजीव करायचं। चटणी मिसळली, मीठ टाकलं, साबुदाण्याची पेस्ट करून टाकली। हे बघा, हे आपण बटाट्याचं पीठ, त्या पिठाला थोडंसं कसं तेल लावायचं। ही कॅरी बॅग खाली टाकायची, कॅरी बॅगला तेल लावायचं, कारण हे चिटकणार नाही ना, त्याला चिटकतं। मग हे असं टाकायचं। हे टाकल्यानंतर एका व हलक्याशा हाताने असं दाबायचं। बघा पापड किती छान झाला। मग ही वरची एक कॅरी बॅग अशी काढून घ्यायची, असं टाकायचं। झाला पापड तयार। हे बटाट्याच्या पापड आहे, पाहिला का तुम्ही? पहा, आणि घरी जशी तुम्हाला रेसिपी दिलेली मी व्हिडिओमध्ये त्या पद्धतीनं तुम्ही हे बटाट्याचे पापड बनवू शकता।